आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टर मधील न्यूमरिकल बेस्ड ऑन अँगल म्हणजेच एल सेक्शन यावरील न्यूमरिकल नंबर 2 पाहणार आहोत. तर तो न्यूमरिकल काय आहे? डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन अँगल सेक्शन 100 mm into 80 mm into 10 mm अबाउट वर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस. लॉंगर लेग इज वर्टिकल. म्हणजेच काय रे, एक अँगल सेक्शन दिलेलं आहे. अँगल सेक्शन म्हणजेच एल सेक्शन. त्याची डायमेन्शन किती दिले आहेत? हाईट 100 mm, बेस 80 mm आणि डेप्थ 10 mm. आणि आपल्याला अजून अंडरस्टँडिंगला सोपं जाण्यासाठी काय सांगितलं त्यांनी? लॉंगर लेग इज वर्टिकल. जी लॉंगर लेग आहे ती कशी आहे? आपली वर्टिकल आहे. आणि फाइंड आउट कुठं करायला सांगितलंय? वर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस. जो उभा ॲक्सिस आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे. वर्टिकल ॲक्सिस म्हणजेच काय रे? आय वाय वाय आपल्याला काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे. तर सर्वप्रथम काय करूया? अँगल सेक्शन याला आपण काय करूया? ड्रॉ करून घेऊया. दिलेल्या डाटाच्या आधारे एल सेक्शन ड्रॉ करून घेऊया. हा झाला आपला अँगल सेक्शन, एल सेक्शन. याची हाईट किती दिली आहे आपल्याला? 100 mm. 100 mm काय करूया? हाईट देऊया. बेस किती दिले? 80 mm. इथून तिथपर्यंत डिस्टन्स किती असणार आहे? 80 mm. डेप्थ किती दिली? 10 mm. म्हणजे इथून ते हे डिस्टन्स किती असणार आहे? 10 mm असणार आहे. दिलेल्या गिवन डाटाप्रमाणे आपण काय केलं? अँगल सेक्शन म्हणजे एल सेक्शन काय केला? ड्रॉ केला. डायमेन्शन 100 mm इंटू 80 mm इंटू 10 mm ते ड्रॉ केले. लॉंगर लेग इज वर्टिकल. जी लॉंगर लेग आहे ती कशी आहे? वर्टिकल आहे. ऑलरेडी आपण तसंच ड्रॉ केलंय. आणि सेंट्रॉइडल ॲक्सिस वर्टिकलला करायला सांगितलं. वर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस फाइंड आउट करायचं. वर्टिकल म्हणजेच काय असणार आहे? उभा ॲक्सिस. उभ्या ॲक्सिसलाच काय म्हणतो आपण? वाय वाय ॲक्सिस. वाय वाय ॲक्सिस जर आपल्याला फाइंड आउट करायचे असेल तर कोणता सेंट्रॉइड काढावा लागतो? तर एक्स बार फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय भेटतं? आय वाय वाय ॲक्सिस भेटतो. म्हणजे फक्त आपल्याला या न्यूमरिकल मध्ये काय करायचं आहे? एक्स बारची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जेवढं विचारलंय तेवढंच फाइंड आउट करायचं. जास्त एक्स्ट्रा काय करत बसायचं नाही. आपल्याला वर्टिकल ॲक्सिसला काय करायला सांगितलंय? सेंट्रॉइडल मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला लागले. वर्टिकल ॲक्सिस कधी भेटतो रे? ज्यावेळी आपण एक्स बार काढतो त्यावेळी आय वाय वाय भेटतो. आणि ज्यावेळी वाय बार काढतो, वाय बार उभं डिस्टन्स, त्यावेळी आपल्याला काय भेटतो? आय एक्स ॲक्सिस भेटतो. पण सध्याला विचारलंय की आपल्याला वर्टिकल ॲक्सिस म्हणजेच वाय वाय ॲक्सिस विचारलाय. त्यासाठी आपण काय करणार? एक्स बार फाइंड आउट करणार. मग सर्वप्रथम काय करूया? एक्स बार फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. हे किती रेक्टँगल पासून बनलंय रे अँगल सेक्शन? 2 रेक्टँगल. तर आता आपण इथून ते वरचा एक रेक्टँगल, हा खालचा एक रेक्टँगल असा घेऊ शकतो, किंवा इथून ते इकडचा हा एक रेक्टँगल, इथून ते हा असा रेक्टँगल आपण घेऊ शकतो. लास्ट न्यूमरिकल मध्ये आपण काय केलंय? इथून हा पहिला रेक्टँगल आणि हा दुसरा रेक्टँगल असा घेतलेला. तर या न्यूमरिकल मध्ये जरा वेगळं करूया आपण, म्हणजे तुम्हाला अजून आयडिया येत जातील कसं सॉल्व्ह करायचं. तर असा आपण हा एक रेक्टँगल घेऊया आणि हा दुसरा रेक्टँगल घेऊया. म्हणून मी काय करतो? इथून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो. म्हणजेच काय झालं रे? हा रेक्टँगल नंबर 1 झाला, हा रेक्टँगल नंबर 2 झाला. ह्याचं रेक्टँगलचा सेंट्रॉइड फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, हा पूर्ण रेक्टँगल नंबर आपला 1 आहे. तर याचं सेंटर कुठे येणार आहे? बराबर लेफ्ट साईडला जेवढा एरिया येतोय तेवढाच राईट साईडला. म्हणजेच बराबर काय होणार? याच्या सेंटर मधून अशी एक लाईन ड्रॉ होणार. आता ह्या बेस पासून ह्या आउटर लाईन पासून ह्या आउटर लाईन पर्यंत कसं होणार? बराबर जेवढा वरती एरिया आहे तेवढाच खालती एरिया आहे. म्हणजेच काय होणार? आपला सेंट्रॉइड इथे येणार. बरोबर याच्या सेंटरला इथं काय होणार आहे? येणार आहे. म्हणजेच हा आपला काय झाला? G1. आता दुसऱ्या रेक्टँगल साठी बघा, इथून ते इथपर्यंत याचा सेंट्रॉइड काय होणार? लेफ्टला जेवढा आहे तेवढाच राईटला आहे, म्हणजे सेंटरला येणार. आता हे टोटल 80 आहे, हे 10 आहे, तर हे किती असणार आहे? 10च असणार आहे. हे डिस्टन्स सुद्धा 10 mm. टोटल 80 आहे. 80तनं हे 10 इथून तिथपर्यंत 10 आहे. मायनस केल्यानंतर किती येणार? हे डिस्टन्स 70 mm येणार.
70 mm च्या निम्म काय असणार आहे बरोबर इथं सेंटरला, आणि हे जर 10 असेल तर ह्याच्या हाफ 5 ला इथं काय असणार आहे आपला G2 येणार आहे. म्हणजेच काय रे, इथं हे 5 आणि इथं हे 5 आणि इथं काय होणार आहे 35 mm 35 mm बरोबर सेंटरला काय होणार आपला दुसऱ्या रेक्टँगलचा सेंटर शिफ्ट होणार. आता काय करूया, एक्स बार फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. टोटल किती आहे 100 म्हणजे इथं काय असणार आहे 50 आणि इकडं 50 mm. एक्स बार कसा काढतो आपण A1 x1 प्लस A2 x2 दोनच रेक्टँगल असल्यामुळे 2 व्हॅल्यू आल्या डिवायडेड बाय A1 प्लस A2. A1 फाइंड आउट करूया. पहिल्या रेक्टँगलचा एरिया कसा असणार आहे बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे 10, डेप्थ इथून ते इथपर्यंत किती दिले 100 इज इक्वल टू कॅल्क्युलेट करूया 100 इंटू 10 किती आलं 1000 mm². नेक्स्ट A2 दुसऱ्या रेक्टँगल कोणता आहे हा रेक्टँगल आहे, याचा बेस किती आला 70 आला. बेस इंटू डेप्थ, बेस किती 70 इंटू डेप्थ किती आहे 10, 70 इंटू 10 700 mm². नेक्स्ट x1 फाइंड आउट करायचा आहे. x1 म्हणजेच काय हॉरिझॉन्टल डिस्टन्स, पहिल्या सेंट्रॉइड पर्यंत हॉरिझॉन्टल डिस्टन्स इथून ते या पहिल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड कितीवर असणार आहे टोटल 10 आहे तर त्याच्या हाफ वरती काय असणार आहे आपला म्हणजेच 10 डिवायडेड बाय 2 किती येणार 5 mm. 10 डिवायडेड बाय 2 5 mm x1 झाला. x2 काय येणार आपला, आपण काय करतो रेफरन्स ऍक्सिस एकदम लेफ्ट कॉर्नर मधनं ड्रॉ करतो आणि बॉटम लाईन मधनं काय करतो हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. हा असतो आपला रेफरन्स ऍक्सिस. या रेफरन्स ऍक्सिसच्या आधारे आपण x1 x2 y1 y2 डिस्टन्स घेत असतो सेंट्रॉइड करण्यासाठी. मग बघा x1 कसा असणार आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स x म्हणजे पहिल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड कुठं आहे इथं आहे, मग हॉरिझॉन्टल डिस्टन्स रेफरन्स लाईन पासून हे डिस्टन्स किती असणार आहे टोटल 10 असेल तर त्याच्या हाफ वरती असणार आहे म्हणजे 10 डिवायडेड बाय 2 5 mm. नेक्स्ट दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड कुठं आहे इथं आहे. मग x2 कसं फाइंड आउट करायचं इथून ते इथपर्यंत डिस्टन्स, मग हे इथून ते इथपर्यंत किती आहे 10 mm प्लस इथून ते इथपर्यंत किती काढले 35 म्हणजे 10 प्लस 35 mm 10 प्लस 35 किती येणार 45 mm. 10 प्लस 35 इज इक्वल टू 45 mm. आलेल्या सर्व व्हॅल्यू काय करूया एक्स बारच्या फॉर्म्युल्यात पुट करूया आणि एक्स बार फाइंड आउट करूया. अप्रॉक्सिमेटली आपण काय करूया एक्स बार वाय बार फाइंड आउट करूया. बघा ह्याच्या जर हाफ घेतलं तर इथे येतंय, परंतु राईट साईडला कमी एरिया आहे लेफ्ट साईडला जास्त एरिया आहे म्हणजे हाफ डिस्टन्स पेक्षा काय होणार आहे कमी डिस्टन्स येणार आहे. म्हणजेच काय एक्स बार कमी असणार आहे. हाफ डिस्टन्स किती 80च्या 40 पेक्षा एक्स बार आपला कमी असणार आहे. वाय बार काय होणार बघा इथून ते इथपर्यंत जर आपण असं हाफ घेतलं तर काय होतंय वरती कमी एरिया आहे खाली जास्त एरिया आहे म्हणून हा काय होणार सेंटर आपला खाली शिफ्ट होणार म्हणजेच हाफ डिस्टन्स पेक्षा कमी येणार. हाफ किती आहे हा टोटल 100 आहे तर 50 हाफ होणार 50 mm पेक्षा वाय बार कमी असणार आहे आणि एक्स बार 40 mm पेक्षा कमी असणार आहे. बघूया 40 mm पेक्षा एक्स बार आपला कमी येतोय का, तर व्हॅल्यू इथं पुट करूया. A1 किती आहे 1000 इंटू x1 किती आहे 5 प्लस इथं 700 इंटू x2 किती आहे 45 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय A1 1000 प्लस A2 700 म्हणजेच आपला एक्स बार किती आला बघूया 1000 इंटू 5 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 700 इंटू 45 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू करतो आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे डिवायडेड बाय पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय करतो 1000 प्लस 700 किती आलं 21.47 युनिट काय असणार आहे mm म्हणजेच एक्स बार 21.47 आला. आपण किती ठरलेलं
40 पेक्षा कमी आहे पाहिजे. 40 पेक्षा कमी आला का आला, म्हणजे आपला आन्सर काय आहे, बरोबर आहे. एक्स बारच्या सहाय्याने आपण काय करूया, आय वाय वाय ड्रॉ करूया. 21.47 इथून 10 आहे, 10च्या पेक्षा जास्त आलं पाहिजे. आणि इथून ते हे डिस्टन्स किती आहे, हे 35 प्लस 10 45, म्हणजे या दोघांच्या मध्ये काय आला पाहिजे, आपला आय वाय ॲक्सिस आला पाहिजे. आपल्याला इथं मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायला सांगितलंय, फाइंड आउट करायला सांगितलंय. फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. आय वाय वाय ला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस काय करणार, दोन रेक्टँगल असल्यामुळे आय वाय वाय 1 प्लस आय वाय वाय 2. पहिल्यांदा काय करूया, आय वाय वाय 1 साठी काय करूया, फाइंड आउट करूया. हा आपला कोणता ॲक्सिस आहे, वाय वाय ॲक्सिस. पहिल्या रेक्टँगलचा वाय वाय ॲक्सिस हाय, एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत, म्हणून काय करायचं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. काय असतो, आय जी 1 प्लस ए 1 एच 1 स्क्वेअर. वाय वाय साठी आहे, म्हणून वाय वाय साठी आपण बी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा करतो, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया काय असतो, बेस इंटू डेप्थ, दोन्ही ॲक्सिसला सेमच असतो. आता बघा H1 डायरेक्ट आपण H1 ची व्हॅल्यू कशी पुट करतो रे, जर इथं वाय वाय असेल तर काय करतो, एक्स बार मायनस x1 करतो, एक्स बार मायनस x2, एक्स बार मायनस x3, एक्स बार मायनस x4 अशी व्हॅल्यू पुट करतो. जर इथे एक्स एक्स असेल तर काय करतो, वाय घ्यायचा, वाय बार मायनस y1, वाय बार मायनस y2, वाय बार मायनस y3 असं व्हॅल्यू पुट करतो. परंतु फक्त मी यात चेंज काय करतोय, पॉझिटिव्ह व्हॅल्यू येण्यासाठी जी मोठी व्हॅल्यू आहे ती मी स्टार्टिंगला घेतो, जी छोटी आहे ती नंतर घेतो. जर तुम्ही डायरेक्ट आन्सरमध्ये वाय बार मायनस y1, वाय बार मायनस y2, वाय बार मायनस y3, एक्स बार मायनस x1, एक्स बार मायनस x2, एक्स बार मायनस x3 घेतलं तरी प्रॉब्लेम येणार नाही. कारण आन्सर जरी निगेटिव्ह आलं तरी आपण त्याचा काय करतो, स्क्वेअर करतो. निगेटिव्हचा स्क्वेअर काय येतो, पॉझिटिव्हच येतो. त्यामुळे डायरेक्ट आपण एक्स बार मायनस x1, एक्स बार मायनस x2 असं लिहू शकतो. सध्या बघा मी पॉझिटिव्ह येण्यासाठी लिहितो इथं. तर बघा H1, आता बघा पहिल्या रेक्टँगलचा सेंटर वाय वाय ॲक्सिस इथं आहे आणि टोटलचा इथं आहे, म्हणजेच इथून तिथपर्यंत जास्त डिस्टन्स कोणता आहे, ह्या पूर्ण अँगलचा सेंट्रॉइड, त्याचं डिस्टन्स जास्त असल्यामुळे मी काय करणार, इथं हॉरिझॉन्टल डिस्टन्स एक्स बार घेणार, मायनस इथून तिथपर्यंत डिस्टन्स काय असतं, x1 असते, x1 चा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. हा पहिला रेक्टँगल, त्याचा डेप्थ किती आहे, 100 इंटू बेस किती आहे, 10 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस बी इंटू डी, पहिल्याचा आपण फाइंड आउट केलाय एरिया किती आहे, 1000 इंटू एक्स बार किती फाइंड आउट काढला आपण, 21.47 मायनस x1 किती काढलाय, 5 होल स्क्वेअर. मी डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करतोय, तुम्हाला जर जमत असेल डायरेक्ट करा, किंवा थोड्या थोड्या छोट्या छोट्या स्टेप घेऊन कॅल्क्युलेट करू शकता. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 21.47, प्रत्येक वेळी आपण असं करतोय. आता काय करूया, या साईडने सुरुवात करूया. 100 इंटू 10 चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू, हे काय होणार आहे, आन्सरमध्ये व्हॅल्यू सेव्ह असणार आहे, प्लस हे ब्रॅकेटमध्ये बघा 1000 इंटू इंटू म्हणजे जर ब्रॅकेटला कंटिन्यू केलं तर इंटू ऑटोमॅटिक पडतं, त्यामुळे डायरेक्ट असं लिहितो 21.47 मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू, काहीतरी व्हॅल्यू आली फार मोठी आहे, त्याला छोटी करण्यासाठी मी काय करतो, ENG बटन प्रेस करतो. किती आलं आन्सर आपलं, 279.59 म्हणजेच किती रे, 6, डायरेक्ट इथं 6 लिहितो इंटू 59 म्हणजेच 59, 59 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 60 आलं, म्हणजे 6 लिहितो इंटू 10⁻³ युनिट काय असणार आहे, mm⁻⁴. सिमिलरली IYY2 फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. IYY2 बघा, हा पूर्ण अँगलचा YY आणि दुसऱ्या रेक्टँगलचा YY कुठं आहे, इथं आहे. हा एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत, म्हणून काय करणार आपण, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरणार 2 नंबरच्या रेक्टँगलसाठी, म्हणून IG2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर. YY ॲक्सिस असल्यामुळे काय होणार, फॉर्म्युला आपला DB क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस
बेस इंटू डेप्थ. H2 कसं करतो, वाय साठी फाइंड आउट करतोय आपण, वाय साठी. म्हणून काय करायचा, एक्स बार मायनस x1 घ्यायचा. आता एक्स बार पहिल्यांदा घ्यायचा का x1 पहिल्यांदा घ्यायचा, असं का करायचं, तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येण्यासाठी. जर तुम्ही डायरेक्ट एक्स बार मायनस x2 घेतलं तरी आपलं आन्सर काय येणार आहे, बरोबर येणार आहे. सध्या बघूया, एक्स बार पहिल्यांदा घ्यायचा काय x2 पहिल्यांदा घ्यायचा. तर बघा, इथून ते हे डिस्टन्स जास्त आहे, म्हणजेच काय, x2 डिस्टन्स जास्त आहे. म्हणून मी काय करणार, पहिल्यांदा x2 घेणार, मायनस इथून ते हे डिस्टन्स काय असतं, एक्स बार असते, ते नंतर घेणार, ब्रॅकेटचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. डी किती आहे इथं, 10. बेस किती आहे, ह्या रेक्टँगलचा बेस 8 आहे, संपूर्ण 8 आहे. परंतु आपण काय केलंय, संपूर्ण न घेता एवढाच फक्त घेतलाय, त्यामुळे याचा घ्यायचा. इथे हा 70चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस दुसऱ्या रेक्टँगलसाठी आपण एरिया काढलेला आहे, किती आहे, 700 इंटू x2 फाइंड आउट केलेला आहे आपण, किती आहे, 45 मायनस एक्स बार किती आलाय, 21.47 होल स्क्वेअर. आपण असं घेतलं असतं एक्स बार मायनस x2, पण कसं आहे, एक्स बार छोटी संख्या म्हणून मी पुढे घेतली, x2 मोठी संख्या असल्यामुळे स्टार्टिंगला घेतली. जर तुम्ही एक्स बार मायनस x2 केलं असतं तर काय झालं असतं, 21.47 मायनस 45 मायनस मध्ये आन्सर आला असतं. बघा, 21.47 मायनस 45 मायनस मध्ये आन्सर आलं का. परंतु आपण त्याचा काय करतोय, इथं स्क्वेअर करतोय, म्हणजे स्क्वेअर केल्यानंतर ऑटोमॅटिक व्हॅल्यू काय होणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. पॉझिटिव्ह झालं का, त्यामुळं तुम्ही जरी एक्स बार मायनस x2 केलं तरी रॉंग होणार नाही, बरोबरच येणार आहे. परंतु पॉझिटिव्ह येण्यासाठी मी असं करतोय, तुम्ही एक्स बार मायनस x2 घेऊ शकता. तर चला व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 45 मायनस 21.47 ब्रॅकेटचा स्क्वेअर आन्सरमध्ये सेव्ह आहे, इंटू 700 इज इक्वल टू आन्सरमध्ये सेव्ह आहे, प्लस ब्रॅकेटमध्ये 10 इंटू 70चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू, फार मोठी संख्या आली, छोटी करण्यासाठी मी काय करणार, ENG बटन प्रेस करणार. किती आला आपला आन्सर, 673.39 म्हणजे 39, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 40 आलं. म्हणून डायरेक्ट काय करतो मी, 4 लिहितो, इंटू 10⁻³ mm⁴ IY/2. आलेले व्हॅल्यू IY/1 आणि IY/2 पुट करूया. IY इज इक्वल्स टू काय होणार, IY1 प्लस IY/2, 279.6 इंटू 10⁻³ प्लस 673.4 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 279.6 इंटू 10⁻, हे मागाचा आन्सर सेव्ह होत आहे. एकदा बघा, हे आन्सरमध्ये मागाची व्हॅल्यू ही सेव्ह होती, बरोबर आहे. याला मी डायरेक्ट प्लस करतो, आन्सर प्लस हे व्हॅल्यू करतो, 279.6 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट. हे आपला आन्सर येणार आहे किती, 9, फार मोठी संख्या आहे, छोटी करण्यासाठी असं करतो, 952.99 म्हणजेच काय रे, 99 म्हणजेच किती, 100 येणार. 100 म्हणजे इकडं 1 होणार, म्हणजेच 3 लिहूया इथं आपण डायरेक्टच, 953 इंटू 10⁻³ mm⁴ IY/. किंवा असं सेपरेट जरी व्हॅल्यू ऍड केली तरी चालते. टाइम वाचवण्यासाठी मी डायरेक्ट तसं प्लस केलं. जर तुम्हाला तसं जमत नसेल तर सेपरेट व्हॅल्यू आपण काय करूया, पुट करूया. 279.6 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 673.4 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट. मोठी संख्या आली, छोटी करण्यासाठी काय करणार, ENG प्रेस करणार. किती आलं, 953 इंटू 10⁻³ mm⁴ IY/. न्यूमेरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे काय, लॉंगर लेग व्हर्टिकल सांगितले आणि कुठं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितले, व्हर्टिकल सेंट्रोइडल ऍक्सिस, म्हणजे उभा जो सेंट्रोइडल ऍक्सिस आहे कोणता, YY ऍक्सिस, त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला लावले. YY ऍक्सिस कधी भेटतो रे, ज्यावेळी एक्स बार फाइंड आउट करतो त्यावेळी आपल्याला काय भेटतो, YY ऍक्सिस भेटतो. ज्यावेळी वाय बार फाइंड आउट करतो त्यावेळी आपल्याला काय भेटतो, एक्सिस ऍक्सिस भेटतो. सध्या आपल्याला काय व्हर्टिकल ऍक्सिस म्हणजेच YY फाइंड आउट करायचा होता, म्हणून काय फक्त एक्स बार काढला, वाय बार काढत बसलेलो नाही, त्यामुळे आपलं काय होतं, टाइम वाचते. इथे एक्स बार काढल्यामुळे YY ऍक्सिस भेटला आणि YY ऍक्सिसला
ह्या ऍक्सिस पॅरलल असल्यामुळे पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला. सिमिलरली ह्या ऍक्सिस पॅरलल असल्यामुळे पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला. जर का याचा सेंट्रॉइड आणि हा सेंट्रॉइड एकाच लाईनवरती आला असता तर पॅरलल ऍक्सिस वापरायची गरज नाही. डायरेक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला असतो तो डायरेक्ट पुट करून काय करू शकतो, व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. याच्या अगोदर आपण त्या रिलेटेड न्यूमरिकल आपण पाहिले, टी सेक्शन, इन्व्हर्टेड टी. त्यामध्ये वायला काय होतं रे, पहिल्याचा सेंट्रॉइड दुसऱ्याचा सेंट्रॉइड बरोबर काय होतं, टी सेक्शनच्या वाय ऍक्सिस वरती येतो. म्हणून डायरेक्ट काय करायचं आपण, डीबी क्यूब डिवाइडेड बाय 12 प्लस डीबी क्यूब डिवाइडेड बाय 12 केलं की आपल्याला आय भेटायचा. पुढची घ्यायची काही गरज नव्हती. हे सर्व न्यूमरिकल आपण जे जे काय पाहिलेले ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. आपल्याला या न्यूमरिकल मध्ये काय फक्त आय फाइंड आउट करायचा होता, त्यामुळे आपण काय केलं, एक्स बार फाइंड आउट केला. एक्स बार फाइंड आउट केल्यामुळं आय ऍक्सिस भेटला. आय ऍक्सिस काढण्यासाठी दोघांची ऍडिशन केली, मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्याचा आणि दुसऱ्याचा ऍडिशन केल्यानंतर आपल्याला आय मिळालं. विचारल्याप्रमाणे आपण काय केलं, आय व्हॅल्यू फाइंड आउट केली. हा न्यूमरिकल जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. कट्टा इंजिनियर्स या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.